नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुचे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो। मागच्या भागांमध्ये आपण संपूर्ण संगणकाविषयी माहिती पाहिलेली आहे। या भागामध्ये आपण डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। बघा, डेटा कम्युनिकेशन कशाला म्हटलं जातं? दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगणक ज्यावेळेस माहितीची किंवा डेटाची देवाणघेवाण करतात त्याला डेटा कम्युनिकेशन असं म्हटलं जातं। आणि ही माहितीची देवाणघेवाण करत असताना ज्या नेटवर्किंग उपकरणाचा वापर केला जातो किंवा नेटवर्किंगचा वापर केला जातो, बघा ही उपकरणं जोडणारं जे जाळं आहे त्याला काय म्हटलं जातं? नेटवर्किंग असं म्हटलं जातं। त्यानंतर वेब टेक्नॉलॉजी, इंटरनेटवर माहिती पाहण्यासाठी व वापरण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे त्याला वेब टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं। याच्यामध्ये बघा, हा सर्व्हर आहे आणि हा सर्व्हर इतर संगणक जे आहेत या संगणकांना काय करतोय? माहिती पुरवत असतो। त्याच्यावर माहिती पुरवताना हे जे नेटवर्क जाळं आहे हे जोडण्यासाठी या नेटवर्किंगचा वापर केला जातो। मग हे पाहत असताना आपल्याला अगोदर संगणकाचा किंवा नेटवर्किंगचा किंवा इंटरनेटचा आपल्याला काय पाहावं लागेल? इतिहास पाहावा लागेल। जगातील जर आपण विचार केला तर 1970 मध्ये ARPANET हे जगातील पहिलं इंटरनेट जाळं विकसित झालं होतं। ARPANET हे पहिलं इंटरनेट जाळं आहे जगातील। आणि मग 1971 पर्यंत विविध कम्प्युटर दरम्यान फायलिंगचे हस्तांतरण करण्याची सुविधा त्याच्यामुळे काय झाली? उपलब्ध झाली होती। त्यानंतर 1983 मध्ये ARPANET TCP/IP चा वापर केला। TCP ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर केला गेला। 1991 मध्ये इंटरनेटद्वारे वाणिज्यिक वापर काय झाला रे? सुरू झाला। पुढं 1993 मध्ये ग्राफिकल वेब ब्राउझरचा शोध लावण्यात आला। सगळ्यात महत्त्वाची तारीख जिच्यावर प्रश्न विचारला गेलाय किंवा परत विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली? 15 ऑगस्ट 1995 ला भारतामध्ये इंटरनेटची काय झाली? सुरुवात झालेली आहे। 1999 मध्ये पहिले राष्ट्रीय टेलिकॉम धोरण जाहीर झालं। 2004 मध्ये प्रसार भारतीने भारतात डायरेक्ट टू होम ही सेवा सुरू केली। पुढे 2011 मध्ये नवे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण काय झालं? जाहीर झालं। ब्रॉडबँड सेवा गतिमान करण्याचा हा आराखडा होता। आता नेटवर्किंग बघा, ज्यावेळेस अनेक संगणक जे आहेत हे अनेक संगणक एकमेकांना केबलच्या सहाय्याने त्याला CAT 5 केबल असं म्हटलं जातं, जी संगणकाच्या मागच्या बाजूला ती CPU ला जोडलेली असते। या केबलच्या सहाय्याने किंवा उपग्रहाद्वारे जेव्हा जोडले जातात अनेक संगणक एकमेकांना केबलच्या सहाय्याने किंवा ज्याला इंटरनेटद्वारे उपग्रहाद्वारे जेव्हा जोडले जातात तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? नेटवर्किंग असं म्हटलं जातं। मग आता हे जे नेटवर्किंग आहे मग हे जोडण्याच्या दोन महत्त्वाच्या पद्धती आहेत। संगणक एकमेकांना जोडून दोन पद्धतीने माहितींची काय होत असते? देवाणघेवाण होत असते, हे लक्षात ठेवा। याच्यामध्ये आहे सिम्प्लेक्स। काय आहे? सिम्प्लेक्स। यामध्ये एकाच बाजूने माहिती वहन होत असते। एकाच बाजूने काय होते? माहिती वहन होत असते। येथे एक तर संदेश येतो किंवा जात असतो, लक्षात ठेवा। दुसरा आहे डुप्लेक्स। यामध्ये एकाच वेळेस संदेश येतो सुद्धा आणि संदेश जातो सुद्धा। हा प्रकार आहे डुप्लेक्सचा। बघा, याच्यामध्ये देण्यात आलेला आहे सिम्प्लेक्स म्हणजे काय? एकाच बाजूने एकतर अशी इकडून माहिती येते किंवा इकडून माहिती येऊ शकते। तर फुल डुप्लेक्स मध्ये काय होतं? फुल डुप्लेक्स मध्ये माहिती येते सुद्धा आणि जाते सुद्धा। तर दुसरा आहे हाफ डुप्लेक्स, म्हणजे संपूर्ण एकतर माहिती जाते तरी किंवा काय करते? येते तरी। मग यातले महत्त्वाचे हे दोन प्रकार आहेत, सिम्प्लेक्स आणि डुप्लेक्स। बघा, याच्यामध्ये पूर्ण आपल्याला डायग्रामद्वारे दाखवण्यात आलेला आहे की संगणक किंवा हा सर्व्हर आहे, हे इंटरनेट आहे, इंटरनेटशी जोडलेला आहे आणि याला जे आपण म्हणू ते नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे आणि इतर संगणक आहेत जे त्याला इंटरनेट प्लस सर्व्हरला काय केलेले आहेत? जोडलेले आहेत। आता याच्यामध्ये IP ॲड्रेस कशाला म्हटलं जातं? बघा, जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर IP ॲड्रेस म्हणजे काय की त्या संगणकाचा तो पत्ता असतो। माहितीची देवाणघेवाण करत असताना कोणत्या संगणकाला माहिती पाठवायची आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। याचं उदाहरण जर आपण घेतलं, आपल्याकडे मोबाईल आहे, मात्र मोबाईल असून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला मोबाईल कार्ड, मोबाईलवर जे कार्ड टाकतो ते कार्ड असणं गरजेचं आहे
आणि एक IP ॲड्रेस म्हणता येईल जो आपला मोबाईल नंबर असतो. हे असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला फोन लावता येईल किंवा घेता येईल. तसंच संगणकाची ओळख जो IP ॲड्रेस त्याला म्हटलं जातं इंटरनेट प्रोटोकॉल. IP इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस, ज्याच्याद्वारे संगणकाला काय केली जाते रे, माहिती पाठवली जाते. मग इंटरनेट जे आहे या इंटरनेटला प्रत्येक संगणक काय केलेला असतो, इंटरनेटद्वारे जोडलेला असतो. बघा संगणक किंवा फोन प्रत्येक डिव्हाइसला हा IP ॲड्रेस दिलेला असतो, जो अंकांचा काय असतो, पत्ता असतो, जो त्या डिव्हाइसची ओळख काय करतो, पटवतो. त्या IP ॲड्रेसद्वारे त्या संगणकाला माहिती जात असते, तो डिव्हाइस त्या IP ॲड्रेसवरून ओळखता येतं. म्हणजे इंटरनेटवर तुम्ही काहीही माहिती केली तर तुम्ही इंटरनेटपासून वाचू शकत नाही. तुम्ही जे काही गोष्टी करता त्या IP ॲड्रेसद्वारे त्या सेव्ह होत असतात, त्या माहिती पडत असतात. मग ओळख पटवतो आणि ते कुठे आहे हे सांगतो. जसे की आता आपण एखादा IP ॲड्रेस घेतला 192.0.2.1 तुमच्या एखाद्या संगणकाला हा दिलेला आहे. हा ॲड्रेस इंटरनेटवर डेटा पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही माहिती शोधू शकता, ईमेल पाठवू शकता किंवा व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे इंटरनेटवर आपण संगणकावर माहिती मागत असताना अगोदर आपला IP ॲड्रेस, आपण त्या ठिकाणी आपला IP ॲड्रेस जात असतो आणि त्याच्यानंतरच ती माहिती काय केली जाते रे, प्रोव्हाइड केली जाते, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये IP ॲड्रेसचे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत बघा. स्टॅटिक IP, दुसरा आहे डायनॅमिक IP, तिसरा आहे प्रायव्हेट IP आणि चौथा आहे पब्लिक IP. असे याचे प्रायव्हेट आणि पब्लिक असे 4 प्रकार पडतात. लक्षात ठेवा किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. याच्यामधला स्टॅटिक IP कशाला म्हटलं जातं, हा ॲड्रेस बदलत नाही, तो कायमस्वरूपी असतो, याच्यामध्ये बदल होत नाही. पुढचा आहे डायनॅमिक IP, हा ॲड्रेस बदलत असतो आणि इंटरनेट कनेक्शन सुरू केल्यावर तो प्रत्येक वेळेस काय मिळत असतो, नवीन मिळतो, त्याला डायनॅमिक IP असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा पब्लिक IP आणि प्रायव्हेट IP. मग आता या IP ॲड्रेसचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. सध्या तरी हाच यूज केला जातो, IPv4 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. म्हणजे जास्तीत जास्त याला 4 बिलियन लोक जोडले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आता सध्या हा जो IP ॲड्रेस आहे याचे IP ॲड्रेसच संपलेले आहेत, पुन्हा तेच वापरले जात आहेत. हा आपण सध्या यूज केला जात नाही. IPv4च काय केला जातो, यूज केला जातो. लक्षात ठेवा हा सर्वात जुना आणि सामान्यपणे वापरला जाणारा प्रकार आहे. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारतील IPv4चा लॉंग फॉर्म विचारतील, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 आणि किती बिट्स वापरले जातात रे, 32 बिट्स या ठिकाणी वापरले जातात, जे 4 भागांमध्ये विभागलेले असतात. म्हणजे बघा 192.168.1.1 हा तुमचा नंबर, होस्ट नंबर आहे. मग इथं 2 3 4 असं पुढपर्यंत जातं. आता मी जे म्हटलं बघा प्रायव्हेट IP रेंज म्हणजे त्याला खाजगी IP, तिसरा प्रकार जो आहे तो म्हटलं जातं इंटरनेटवर वापरता येत नाही. हा जो आहे प्रायव्हेट IP हा इंटरनेटवर वापरता येत नाही, फक्त हा स्थानिक नेटवर्कसाठी म्हणजे LAN लोकल एरिया नेटवर्कसाठी या प्रायव्हेट IPचा काय केला जातो, वापर केला जातो. मग याच्यामध्ये 5 रेंज आहेत, ABCDE. DE हा वापरला जात नाही, लक्षात ठेवा, स्पेसिफिक आहे DE. आणि सर्वाधिक जो वापरला जाणार आहे हा C क्लास आहे. लक्षात ठेवा कोणता क्लास आहे, C क्लास आहे. मग याच्या रेंज विचारण्यात आलेल्या आहेत. लक्षात ठेवा क्लास A ची रेंज, B ची रेंज, C ची रेंज. मग A ची रेंज काय आहे 10.000 ते 10.255.255.255. क्लास B ची रेंज काय आहे 172.16.0.0 ते 172.31.255.255. आणि क्लास C ची काय आहे 192.168.0.0 पासून 192.168.255.255. मग लक्षात ठेवा क्लास C हा काय केला जातो, सर्वाधिक वापरला जातो. मी सांगितल्याप्रमाणे IPv6 आता याची कमतरता जाणवत आहे. 4 बिलियन इतकं हा नंबर देऊ शकतो. मात्र याच्यासाठी आता पुन्हा IPv6चा राज्यसेवेला प्रश्न विचारण्यात आला होता, किती बिटचा आहे म्हणून. किती बिटचा आहे IPv6 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 याला म्हटलं जातं. बघा IPv4 पत्त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी हा नवीन प्रकार आलेला आहे. यात 128 बिट्स असतात आणि हेक्साडेसिमल अंकांनी दर्शवले जातात. हा एवढा मोठा आहे की
किती लाखो करोडो जरी आपण डिव्हाइसेस वापरले तर न संपणारा IPv6 आहे. मग याची रेंजच तेवढी आहे. यामध्ये पत्त्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक पत्त्यांचे वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने होते, परंतु मुख्यत्वे हे सर्व इंटरनेटवर वापरले जाते. लक्षात ठेवा, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. ही जी रेंज आहे क्लास ए, क्लास बी, क्लास सी, याची रेंज लक्षात ठेवायची. IPv4 ला 32 बिट्स वापरतात, IPv6 ला 120 बिट्स वापरतात, एवढं लक्षात ठेवा. आणि या रेंज विचार जाऊ शकतात. सर्वाधिक क्लास सी हे सर्वाधिक काय केलं जातं, वापरले जातं. एवढंच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जास्त डीप जाण्यात काही अर्थ नाहीये. बेसिकच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता महत्त्वाच्या ज्या संज्ञा ज्याच्यावर नेटवर्किंग मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा, नोड. नोड नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला काय म्हटलं जातं, जे उपकरण नेटवर्क मध्ये जे उपकरण नेटवर्किंग डिव्हाइसेस जोडले जातात त्याला काय म्हटलं जातं, नोड म्हटलं जातं. आणि हे नोड एखाद्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आउटपुट उपकरण असू शकतं. होस्ट. होस्ट कशाला म्हटलं जातं, नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले कम्प्युटर म्हणजे संगणक जे जोडलेले असतात किंवा इतर उपकरण त्यांना काय म्हटलं जातं, होस्ट म्हटलं जातं. नेटवर्क होस्ट नेटवर्कमधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्स, रिसोर्सेस, सर्व्हिसेस आणि ॲप्लिकेशन काय करत असतात, पुरवित असतात. म्हणजे संगणक जे जोडलेले असतात त्याला काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, होस्ट असं म्हटलं जातं. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. ही ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्कमधील सर्व कम्प्युटरचे कार्य सुरळीत चालले आहे का नाही ते पाहते किंवा ते सांभाळत असते. प्रोटोकॉल. बघा, प्रोटोकॉल याच्यावर प्रश्न विचारतात, याचं लॉंग फॉर्म विचारतात. वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. प्रोटोकॉल हा नेटवर्कमधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड याचा संच आहे. नियम व मानदंड याचा काय आहे, तो संच आहे, त्यालाच प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आता इंटरनेट प्रोटोकॉल, मी जे म्हटलं IP, इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सूट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो. याचे राउटिंग फंक्शन इंटरनेट वर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते. आता प्रोटोकॉल म्हणजे फक्त लक्षात ठेवा, प्रोटोकॉल कशाला म्हटलं जातात की नेटवर्कचे नियम व मानदंड आहेत त्याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक वेगवेगळ्या उपकरणासाठी वेगवेगळे ज्या नेटवर्किंग लेयर आहेत 7, या नेटवर्किंग लेयरवर वेगवेगळे प्रोटोकॉलचा वापर केला जातो. आता बघा, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल कशासाठी वापरण्यात येतो. ट्रान्समिशन, TCPचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, लक्षात ठेवा. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय आहे, नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे जो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो. इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवण्याचं काम हा TCP करत असतो. TCP/IP हा करत असतो, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. दुसरा आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, FTP, याचा लॉंग फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला, याचा लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला आहे. म्हणजे फाईल पाठवण्याचं काम हा करत असतो फाईल सेंडिंग मध्ये. जो कॉम्प्युटर मधील फाईल TCP बेस्ड नेटवर्क जसे इंटरनेटमध्ये एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडे म्हणजे एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे फाईल पाठवण्याचं काम हा FTP करत असतो. आता DNS कशाला म्हटलं जातं, बघा, डोमेन नेम सिस्टीम. आता ही इंटरनेट डोमेन आणि होस्ट नेमला यांच्या IP मध्ये अनुवादित करते. काय करते, अनुवादित करत असते. DNS डोमेन नेम सिस्टीम आपोआप वेब ब्राउझरमध्ये टाईप केलेल्या नावाला या साइट होस्ट करत असलेल्या वेब सर्व्हरच्या IP ॲड्रेस मध्ये रूपांतरित करते. बघा, DNS म्हणजे आपण त्या ठिकाणी वेब ब्राउझरमध्ये टाईप केलेले जे नाव आहे, हे समजा मी म्हटलं .mkcl, MKCL, मग www.mkcl म्हटल्यावर या ठिकाणी डायरेक्ट त्यांचा जो DNS असतो त्याच्यावरून त्या ठिकाणी त्या साइटवर आपोआप त्या ठिकाणी आपण जी माहिती मागवलेली आहे ही या साइटवरून आपल्याला काय होते, मिळते. पुढचा जो भाग आहे आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.